नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, मी प्रदीप फुंदे स्वागत करतो तुमचं टेक एस्पायर युट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, हा व्हिडिओ थोडा वेगळा होणार आहे आपल्या बाकी व्हिडिओंपेक्षा। तर या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत डिस्कस करणार आहे, म्हणजे बऱ्याचशा मुलांचे, विद्यार्थ्यांचे, पालकांचे मला मेसेज येत आहे की फोन येत आहे, दादा कोणता लॅपटॉप घेऊ वगैरे, म्हणजे कसा लॅपटॉप घेऊ, किंवा सध्या जर लॅपटॉप घेतला तर चालेल का, की लगेचच आपल्याला लॅपटॉपची गरज पडते। तर हे जे सर्व तुमचे डाऊट्स आहेत, ओके, तर हे सर्व या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत। त्यासोबत मी माझं होनेस्ट तुम्हाला ओपिनियन या व्हिडिओच्या शेवटी देणार आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा। आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज फक्त आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर ठीक आहे मित्रांनो, सुरू करूया। आता सगळ्यात महत्त्वाचा आणि पहिला प्रश्न म्हणजे इंजिनिअरिंग मध्ये लॅपटॉपची गरज असते का? त्याचा होनेस्ट आन्सर आहे, लॅपटॉपची गरज इंजिनिअरिंग मध्ये असते। ओके, आता ते कधी असते मी तुम्हाला सांगतो। तर जे आपलं फर्स्ट इयर इंजिनिअरिंग असतं, तुम्हाला माहिती आहे की आपलं फर्स्ट इयर इंजिनिअरिंग हे सगळ्या ब्रांचेस साठी सेम आहे। आणि फर्स्ट इयर इंजिनिअरिंग साठी आपल्याला कोणते सब्जेक्ट आहेत की जे आपल्याला समजा 11वी-12वी मध्ये म्हणजे जे सब्जेक्ट होते, फिजिक्स असेल, केमिस्ट्री असेल, मॅथमॅटिक्स 1 असेल, मॅथमॅटिक्स 2 असेल, ग्राफिक्स असेल, ओके, तर किंवा मेकॅनिक्स असेल, तर यासारखे सब्जेक्ट आपल्याला फर्स्ट इयर इंजिनिअरिंग मध्ये आहेत। तर शक्यतो फर्स्ट इयर इंजिनिअरिंग मध्ये लॅपटॉपची गरज पडत नाही। म्हणजे कोडिंग वगैरे तर ठीक आहे, एखादा सब्जेक्ट म्हणजे आमच्या वेळेस पीपीएस नावाचा सब्जेक्ट होता, प्रोग्रामिंग अँड प्रॉब्लेम सॉल्व्हिंग। तर ठीक आहे, त्याला डायरेक्टली इम्प्लिमेंट करण्यासाठी आम्हाला लॅपटॉपची काही तेवढी गरज पडली नाही, कारण कॉम्प्युटर असतात आपल्या कॉलेजेसमध्ये, कॉम्प्युटर लॅब असतात, प्रॅक्टिकल जर असेल तर त्या लॅब मध्ये परफॉर्म केलं जातं। ओके, म्हणजे फर्स्ट इयर इंजिनिअरिंग साठी लॅपटॉपची एवढी काही गरज पडत नाही, हे तर क्लिअर झालं। हा, पण त्याच्यानंतर सेकंड इयर पासनं, तर सेकंड इयर पासनं तर फोर्थ इयर पर्यंत जोपर्यंत तुमची प्लेसमेंट होत नाही, आणि प्लेसमेंट झाल्यानंतर तुम्ही ज्यावेळेस वर्किंग प्रोफेशन मध्ये जाता, तर त्यावेळेस सुद्धा तुम्हाला लॅपटॉपची गरज पडते। म्हणजे सेकंड इयर पासून लॅपटॉप हा तुमच्यासाठी कंपल्सरी असणार आहे। म्हणजे तुम्हाला कॉलेजवाले कधीच बोलणार नाही की तुमच्याकडे लॅपटॉप कंपल्सरी पाहिजे, कारण त्यांच्याकडे ऑलरेडी कॉलेजच्या सिस्टम्स असतात, ओके, त्या तुम्ही यूज करू शकता, बरोबर। पण समजा ऍज अ तुमचं हे म्हणून, म्हणजे समजा कोडिंगची प्रॅक्टिस असो किंवा बाकीचे काही एखादा समजा बाहेरचा कोर्स असो, किंवा त्याच्यानंतर फोर्थ इयरला लॅपटॉपची तर सगळ्यात जास्त गरज पडते, कारण फोर्थ इयरचा आपला जो प्रोजेक्ट असतो, बरोबर, प्रोजेक्ट तर तसे आपल्याला फर्स्ट इयर सेकंड इयर पासूनच असतात। म्हणजे कोडिंग स्पेसिफिक, समजा कॉम्प्युटर आयटीच्या मुलांना सांगता येईल की कोडिंग स्पेसिफिक प्रोजेक्ट हे सेकंड इयर पासूनच असतात, आणि त्यासाठी आपल्याला लॅपटॉपची गरज असतो। लॅपटॉपची गरज फक्त कोडिंगसाठी नाही, तर आपले पीपीटी वगैरे बनवण्यासाठी, किंवा रिपोर्ट बनवण्यासाठी, रिसर्च पेपर बनवण्यासाठी, तुमचा एखादा कोर्स असेल तो कोर्स पाहण्यासाठी, या सर्व गोष्टींसाठी लॅपटॉपची गरज असते। त्यासोबत आपला जो बीई प्रोजेक्ट असतो तर तो कम्प्लीट करण्यासाठी लॅपटॉपची गरज असते। त्यासोबत आता तुम्ही प्लेसमेंटला अपिअर होणार, तर प्लेसमेंटसाठी ज्या कंपनीज असतात, तर त्या कंपनीची जी टेस्ट असते, ओके, म्हणजे त्यांची जी ऍप्टिट्यूड टेस्ट असते किंवा कोडिंग टेस्ट असते, तर ही ऑनलाईन पद्धतीने असते। ऑनलाईन क्रोमवर किंवा बाकीचे सॉफ्टवेअर जे आहेत तर त्यांच्यावर ती टेस्ट असते। तर त्या टेस्टला अपिअर होण्यासाठी तुमच्याकडे एक चांगल्या कॉन्फिगरेशनचा लॅपटॉप असणं गरजेचं आहे, बरोबर, जेणेकरून तुम्हाला 4 वर्षात कुठे अडथळा येणार नाही। म्हणजे माझं सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की तुम्हाला फर्स्ट इयर मध्ये सध्या लॅपटॉपची तुम्हाला एवढी गरज नाहीये, तुमचं फर्स्ट इयर चालू शकतं, पण सेकंड इयर पासून तर फोर्थ इयर पर्यंत तुम्हाला लॅपटॉपची आवश्यकता आहे, त्यावेळेस तुम्ही ती नक्की घ्याल। आता बरेचसे विद्यार्थी काय करतात की पालकांकडे आग्रह करतात, मला लॅपटॉप हवा आहे, किंवा अशा पद्धतीचं पाहिजे, किंवा महागाचा लॅपटॉप पाहिजे। तर विद्यार्थी मित्रांनो, असं काही करू नका। मी तुम्हाला या व्हिडिओच्या पुढे मी तुम्हाला कॉन्फिगरेशन सांगतो की मिनिमम तेवढे कॉन्फिगरेशन तुमच्या लॅपटॉप मध्ये असणं गरजेचं आहे, ओके, किंवा त्याच्यापेक्षा जास्त कॉन्फिगरेशन आपल्याला काही कामाचे पण नाही इंजिनिअरिंग मध्ये। तर मित्रांनो, पालकाकडे आग्रह का करू नका हे तुम्हाला मी सांगतोय की तुमची आता समजा 1.5-2 लाख रुपये तुमची काय असेल ती कॉलेजची फीज पालकांनी भरली, त्यासोबत आता तुमचा राहण्याचा, खाण्याचा जो खर्च आहे, समजा हॉस्टेलचा खर्च आपण पुण्यासारख्या ठिकाणी पाहिलं तर 1 ते 1.5 लाख रुपये इझिली लागतात एका मुलाला। समजा राहणं खाणं त्याचं काय असेल, समजा बाहेरचे थोडेसे खर्च वगैरे जर पकडला आपण, तर 1.5 लाख रुपये इझी लागतात, प्लस आपली 1-1.5 लाख रुपये वर्षाची कॉलेजची फीज असते। मग एवढं मॅनेज करणं, किंवा आता समजा तुमचं नुकतीच 12वी झाली त्याची फीज असेल, किंवा नंतर तुम्ही काउन्सिलिंग वगैरे परचेस केली असेल, सीईटीच्या वगैरे, हे सगळ्या फीज आता सध्या पालकांवर लोड आलाय, बरोबर। आणि त्याच्यामुळे समजा आता लॅपटॉपची गरज सध्या नाहीये, त्याच्यामुळे आपण थोडंसं नेक्स्ट इयर मध्ये विचार करू शकतो। जर तुम्ही सेकंड इयरला जाताल किंवा फर्स्ट इयरच्या एंडिंगला तुम्ही लॅपटॉप घेण्याचा विचार करू शकता। म्हणजे सध्या तरी ज्यांची आर्थिक परिस्थिती थोडीशी कमी आहे, म्हणजे थोडीशी हालाकीची आहे, किंवा समजा त्यांच्यासाठी नसल बजेट जमा होत, तर आता सध्या लॅपटॉप नाही घेतला तरी काही प्रॉब्लेम नाही। आणि समजा ज्यांना समजा लॅपटॉप काही प्रॉब्लेम नाही, म्हणजे ते लॅपटॉप घेऊ शकतात, तर त्यांनी नक्कीच लॅपटॉप घ्या, कारण तो कधी तुमच्यासाठी फायद्याचाच असणार आहे। आता त्याच्यानंतर आपण पाहू की समजा इंजिनिअरिंग साठी तुम्हाला कोणत्या कॉन्फिगरेशन पर्यंत लॅपटॉप असायला पाहिजे तुमच्याकडे। तर फर्स्ट ऑफ ऑल, आता तुम्हाला कॉन्फिगरेशन मध्ये बरेचसे मुलं जे असतील तर त्यांना एवढं काही माहित नसेल, पण आता सध्या जे कॉम्प्युटरचं जे आहे त्याच्यामुळे बऱ्याच मुलांना माहिती पण असेल कॉन्फिगरेशन बद्दल। आता तुम्ही ज्यावेळेस लॅपटॉप परचेस कराल जाल, तर लॅपटॉप मध्ये तुम्हाला काय गोष्टी पाहिजेत की सर्वात महत्वाचं आहे त्याचं प्रोसेसर। तर लॅपटॉपचं प्रोसेसर हे मिनिमम इंटेल i5, जर इंटेलचं असेल
तर इंटेल i5 हे त्याचं प्रोसेसर पाहिजे, आणि त्याचबरोबर जर रायझन कंपनीचं जर असेल तर रायझन 5 हे त्याचं प्रोसेसर पाहिजे. ओके, त्याच्या खालचं प्रोसेसर म्हणजे i3 किंवा रायझन 3 प्रोसेसर चालणार नाही, कारण तुम्हाला पुढं मल्टीटास्किंग करायचंय. मल्टीटास्किंग म्हणजे कसं, प्रोजेक्ट वगैरे रन करायचे, त्याच्यानंतर कंपनीच्या टेक्निकल टेस्ट त्याच्यावर सॉल्व्ह करायचे. त्याच्यामुळे याच्या खालचे जे प्रोसेसर असतील तर ते व्यवस्थित सपोर्ट करत नाहीत. त्याच्यामुळे मिनिमम तुमच्याकडे इंटेल i5 किंवा रायझन 5 चा लॅपटॉप पाहिजे. त्याच्यापेक्षा जर बेटर असेल तर ती खूप चांगली म्हणजे गोष्ट आहे, बरोबर. रायझन 9 पर्यंतही लॅपटॉप कोणी मुलांकडे आहेत. आता त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे लॅपटॉपची असते रॅम. ओके, रॅम तर तुम्हाला सगळं रॅमचं फंक्शन वगैरे माहितच असेल. आता लॅपटॉप मध्ये मिनिमम 8 GB रॅम असणं गरजेचं आहे, बरोबर. पण 8 GB मध्ये कसं होतं, ज्यावेळेस तुम्ही प्रोजेक्ट रन करायला जाता, ओके, आता प्रोजेक्ट मध्ये तुम्हाला समजा आता माहिती नसेल पण मल्टिपल फाईल्स असतात, डाटा सेट असतात, ते आपल्याला क्लीन करायला लागतात. या सर्व गोष्टीसाठी जी रॅम आहे आपल्याला ती थोडीशी जास्त लागते. 8 GB रॅम तुम्हाला सफिशियंट होते, पण 8 GB रॅम थोडीशी कुठेतरी कमी पडते. त्याच्यामुळे तुम्ही मॅक्सिमम ट्राय करा, जर तुम्हाला ऑफर वगैरे मध्ये मिळत असेल तर 16 GB रॅम घेण्याचा. आणि त्याच्यासोबत एक महत्वाची गोष्ट म्हणजे असते SSD. तुम्ही SSD हा शब्द ऐकलाच असेल. पहिल्या काळी म्हणजे थोड्याशा अगोदरच्या काळात जर असायचे लॅपटॉप जे असायचे तर ते HDD असायचे, ओके, HHD असायचे, ओके, ते काही जास्त फास्ट चालत नव्हते. पण आता जे लॅपटॉप वापरले जातात ते SSD वापरले जात आहे, ओके. तर त्याच्यामध्ये SSD चे टाइप्स असतात, म्हणजे आपली जशी मोबाईलची मेमरी असते 64 GB 128 GB, त्याचप्रमाणे SSD म्हणजे काय तर लॅपटॉपची मेमरी. आता लॅपटॉपची मेमरी किती असते, 256 512 या टाइप मध्ये असते. 1 TB पण SSD असते. तर विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला सांगेल की SSD समजा 256 जरी असेल, म्हणजे 8 256 जरी असेल तुमचं कॉम्बिनेशन, तरी तुम्हाला चालून जाईल. पण मॅक्सिमम तुम्ही ट्राय करा की 16 256 असावं, कारण इन फ्युचर तुमचा जो डाटा आहे त्याच्यात जास्त स्टोअर होणार आहे. कारण डाटा पहिल्या दिवशी आपल्याकडे कमी डाटा असणार आहे, आपला त्याचा पर्सनल डाटा, पण नंतर आपल्याला जशी स्पेसची गरज पडणार तसं आपल्याला कुठेतरी स्पेसची कमतरता पण येणार आहे. त्याच्यामुळे एक 512 GB पर्यंत तुमची SSD असली पाहिजे. आणि त्याच्यानंतर समजा लॅपटॉप विंडोज घ्यावा की लिनक्स घ्यावा, त्याच्यानंतर आपण ते कन्वर्ट करू शकतो. अगोदर तुमचा विंडोजच असू द्या, ओके. आणि ट्राय करा की समजा लॅपटॉप तुम्हाला ऑफर मध्ये मिळेल. म्हणजे लॅपटॉप घेण्यासाठी तुम्ही काही करू नका, ज्यावेळेस Amazon फ्लिपकार्ट वगैरेचे ऑफर्स येतील तर त्या ऑफर्स मध्ये लॅपटॉप घेण्याचा ट्राय करा, जेणेकरून तुम्हाला एक कमी रेट मध्ये लॅपटॉप मिळून जाईल. आणि त्याच्यानंतर लॅपटॉप घेताना लॅपटॉपची कंपनी पहा, ती सर्व्हिस सेंटर वगैरे या गोष्टी सगळ्या पहा. तुम्हाला त्या समजतीलच, काही हरकत नाही. त्याच्यामध्ये ज्या कंपनी चांगली रेप्युटेड कंपनी, डेल सारखी, एसर सारखी किंवा एसएस सारखी जी कंपनी असेल तर तिचाच लॅपटॉप तुम्ही परचेस करा, जेणेकरून तुम्हाला जे सर्व्हिस सेंटरची अवेलेबिलिटी आहे तर ती सर्व्हिस सेंटरची अवेलेबिलिटी चांगली असते. त्यासोबत मित्रांनो, बऱ्याचशा विद्यार्थ्याचं ड्रीम असतं की त्यांना एक गेमिंग लॅपटॉप घ्यायचा असतो, बरोबर. आता तर गेमिंग लॅपटॉपचा जर तुम्ही विचार केला तर गेमिंग लॅपटॉप हे महाग येतात, बरोबर. आणि त्यासोबत गेमिंग लॅपटॉप सोबत एक महत्त्वाचा प्रॉब्लेम म्हणजे काय असतो, समजा ठीक आहे ते गेमिंग सेक्टरमध्ये ते खूप चांगले आहेत, पण जर आपण ते डे टू डे लाईफमध्ये जर यूज करायला गेलो तर बॅटरी बॅकअप आपल्याला कुठेतरी कमी पडतो, ओके. आता बरेचसे विद्यार्थी म्हणतील आम्ही चार्जिंगला लावून त्याला यूज करू, पण विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही कंपनीच्या समजा टेक्निकल टेस्ट असेल, आता कॉग्निझंट कंपनीची टेस्ट असते, कोडिंग राऊंड असतो त्यांचा, 5 क्वेश्चन असते त्याच्यामध्ये, तर त्या 5 क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करण्यासाठी 3 तास वेळ असतो. आता गेमिंग लॅपटॉप तुम्ही कोणतं घ्या, एसएस ROG वगैरे गेमिंग लॅपटॉप तुम्ही जर घेतलं तर 2.5 तासापेक्षा जास्त त्यांची बॅटरी काही टिकत नाही. आणि समजा कधी कधी हे ज्या समजा आपल्याला टेस्ट द्यायचे असतात त्या कॉलेजमध्ये जाऊन द्यायचे असतात, आणि कॉलेजमध्ये समजा तुम्हाला चार्जिंग पोर्टची अवेलेबिलिटी नसते, तर त्या कारणामुळे म्हणजे सर्व गोष्टी विचारात घेऊन तुम्ही एक उत्तम डिसिजन घ्या. आणि त्याचबरोबर एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सध्या आग्रह करू नका. जर समजा तुमचे पालक म्हणत असतील की नंतर घेऊ वगैरे असतं तर त्यांचं ऐका, कारण सध्याच त्यांच्यावर खूप म्हणजे लोड झालेला आहे, समजा पैसे वगैरे याचा लोड झालेला आहे. तर त्याच्यामुळे तुम्ही आत्ताच आग्रह करू नका, नंतर ज्यावेळेस तुम्हाला खरंच गरज पडेल सेकंड इयरपासनं तर त्यावेळेस तुम्ही लॅपटॉप परचेस करा. आय होप या व्हिडिओमधून तुम्हाला बरेचशी इन्फॉर्मेशन मिळाली असेल. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. त्यासोबत तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर माझी विनंती आहे फक्त आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून जा आणि व्हिडिओला तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करणं विसरू नका. तर ठीक आहे मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये असेच एका इन्फॉर्मेटिव्ह टॉपिक सोबत.